नमस्कार मित्रांनो, हे पहा आपण आज बेलुरा या ठिकाणी आलेलो आहोत। हे असं लोकेशन आहे इथलं आणि इथे आपण विहिरीचा पॉईंट देण्यासाठी आलेलो आहोत। आपल्या या गावामध्ये कमीत कमी बोरचे 20 पॉईंट झालेले आहेत। आपण आपल्या भोजलधारा आणि जीवनधारा या चॅनलवर पाहू शकतात। आणि हे पहा, हे आपले शेतकरी मित्र आहेत आणि आपण विहिरीचा पॉईंट या इथं दिलेला आहे। हा नारळ आपला सेंटर आहे आणि एक विहीर या 8-10 दिवसामध्ये सुरू होणार आहे। तरी पण याच्या पुढची कंडिशन आपण तुम्हाला सांगूच। तरी बी इथं एक समजा रोज एक अर्धा तास मोटर चालल असं पाणी लागण्याची शक्यता आहे। तरी पण एक 40च्या पुढं 40 ते 45 फुटाच्या आसपास पाषाण लागण्याची शक्यता, कडक लागण्याची शक्यता आहे। तरी पण आपण विहीर झाल्याच्या नंतर पाऊस। रामकृष्ण हरी मित्रांनो, आपण आज बेलुरा या ठिकाणी आलेलो आहोत आणि एक विहिरीचा पॉईंट देण्यासाठी आपण आलेलो आहोत। तरी पण हे आपले शेतकरी मित्र आहेत, त्यांची विहीर आहे आणि विहिरीचा पॉईंट आपला हा इथं नारळापाशी विहिरीचा पॉईंट आहे। एक 4-8 दिवसामध्ये विहीर चालू होईल। तरी पण आपण चालू झाल्याच्या नंतर पुढचे व्हिडिओ बघू, पुढं काय नाही होतं ते समजा टाकू यूट्यूबला आपल्या। आणि हे नारायणगडाच्या पायथ्यापाशी आहे गाव हे। तरी पण हे आपले शेतकरी मित्र आहेत। थोडंसं नाव सांगा तुम्ही। भगवान बाबू लाटे, बेलुरा तालुका जिल्हा बीड या ठिकाणी आहेत। तरी पण चालू झाल्याच्या नंतर आपण पुढचे व्हिडिओ टाकू। रामकृष्ण हरी। बिल्कुल आप अशोक वाघमोडे, पानाडी चिंचाळा यांनी बेलुरा गावामध्ये पॉईंट दिलता बाबा लाटे। त्यांनी सांगितल्याप्रमाणे ठेप्याने खडक लागला व पाणी लागलं 30 फुटापासून पुढे पाणी चालू लागलं तर 45 फुटापर्यंत कच्च गेलं। तिथून खाली म्हणले पाषाण लागले। 3ची मोटर 2 घंटे चलती। आज मे महिना 26 तारीख आहे। आज इथं सध्या पाणी 2 घंटे मोटर 3ची चलती, तरी ही विहिरीचं कडं बी चालू आहे आणि विहिरीतलं पाणी बी दाखवतो मी। अशोक वाघमोडे, पानाडी चिंचाळा।